नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणींना या ठिकाणी खुश खबर आहे। उद्यापासून 4500 रुपये त्यांना मिळणार आहे। तर मग लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता दुसऱ्या टप्प्यात 3000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। परंतु 1 सप्टेंबर 2024 पासून लाडक्या बहिणींना 4500 रुपये भेटणार आहेत। तर मग ते कसे मिळणार आहेत त्याविषयी आपण माहिती बघू। तर मित्रांनो, सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते। ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे। दरम्यान आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार। आता काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपयांऐवजी 3000 रुपये का आले, असे अनेक प्रश्न विचारले जात आहे। या पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती रुपये मिळणार आहे हे समजून घेणार आहोत। तर मग या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या काही दिवसाआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती। या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये देण्यात आले। मग तसेच 31 ऑगस्ट नंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधी वाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आलेला आहे। त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे। अनेक महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये आलेले आहेत ते पैसे माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे। मग या ठिकाणी कोणत्या पात्र महिलांना 3000 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला 4500 रुपये मिळणार, तर या संदर्भात अनेक महिलांचा गोंधळ होत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली। ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 3000 रुपये देण्यात आले। मग या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना हे पैसे देण्यात आले होते। आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू आहे। या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी दिले जात आहे। म्हणजे आतापर्यंत 31 जुलैपासून म्हणजे 1 ऑगस्ट पासून ज्या महिलांचे अर्ज या ठिकाणी पात्र ठरलेले आहे, मंजूर झालेले, अशा महिलांना हे 3000 रुपये दिले जात आहे। तर मग आता हे 4500 रुपये कधी मिळणार आहे, तर मग 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज अप्रूव्ह झालेले आहे त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। पण 1 सप्टेंबर नंतर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह होणार आहे, मंजूर होणार आहे, अशा महिलांना त्या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या अशा 3 महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जातील। मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे। म्हणजे उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबर पासून ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह होणार आहे, मंजूर होणार आहेत, त्या महिलांना ज्यावेळेस सप्टेंबर महिन्यामध्ये जो पुढील हप्ता देण्यात येईल त्यामध्ये 4500 रुपये त्या महिलांना मिळणार आहे की ज्या महिलांना आतापर्यंत 3000 रुपये म्हणजे पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील पैसे मिळालेले नाही, अशा महिलांना या ठिकाणी 4500 रुपये उद्यापासून ज्यांचे अर्ज मंजूर होतील अशा महिलांना मिळणार आहेत। तरी मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची बातमी होती। तर आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।